राजापूर कांदा व्यापाऱ्याकडून खरेदी केलेल्या मालाचे पैसे मिळत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांचा बाजार समितीचा सभापतीला घेराव। शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करून त्या मालाची रक्कम न देता बाजार समितीचा व्यापारी फरार झाला आहे। या मालाचे पैसे देण्यात यावे या मागणीसाठी संतप्त शेतकऱ्यांनी वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांना सोमवारी घेराव घातला। प्रतिनिधी मजनू पठाण। रुपये हे आणि त्या गाळ्याचे काय येतील ते तेवढेच पैसे जमा आहे। त्याचे समजा 25 लाख सरासरी असं आहे साहेब। आता तुमची सगळ्यांची संमती असेल ते 20 लाख रुपये समजा 10% रक्कम ज्यांच्याकडे पावत्या आहे त्या पावत्या सगळ्यांनी जमा केल्या। तर जर अर्जन्सी असेल तुम्हाला तर 10% रक्कम एक मिनिट ऐका ना, सांगतो ना, म्हणजे हे आम्ही ठेवलेले आहेत। तुम्ही म्हणजे पाहिजे असेल तर घेऊ शकता, नाही तर मग नसेल तर नको, सगळे बंद ठेवू, आपण पूर्णच रक्कम वसूल करू। ठीक आहे, पण आमचं कसं म्हणणं आहे साहेब, साहेबाचा काय संबंध इथं? काय संबंध त्यांचा? बरोबर आहे, मार्केट कमिटी यांनी आपण मी बोलल्यानंतर आपण चर्चा करू। बरोबर। हां, याच्यामध्ये जे काही आपल्या व्यापाऱ्यांचे शेतकऱ्यांचे पैसे बुडलेले आहेत त्यासाठी आपण रितसर पोलीस स्टेशनला 2 कोटी काही वर रक्कम आहे, त्या रकमेचा आपण रितसर FIR करून गुन्हा दाखल केलेला आहे मार्केट कमिटीच्या तक्रारीवर। त्याच्यामध्ये मी केलेला पत्रव्यवहार तुम्हाला सांगतो, त्याच्या अनुषंगाने त्याची काही प्रॉपर्टी असतं, स्थावर मालमत्ता ज्याच्यामध्ये घर आलं, शेती आलं, जे हलवता येत नाही, एका जागेवरून दुसऱ्या जागी हलवता येत नाही, त्याला स्थावर मालमत्ता म्हणतात। त्याच्यासाठी मी रजिस्ट्रारला पत्रव्यवहार केलेला आहे। त्याच्याकडून अजून कुठलीही माहिती मला आली नाही। कदाचित इलेक्शन असल्यामुळे 2-3 दिवस त्याला विलंब लागला असेल, पण आज मी प्रत्यक्ष माझा माणूस पाठवून आज त्यांच्याकडे त्याच्या नावे, त्याच्या पत्नीच्या नावे, त्याच्या मुलाच्या नावे एवढं आपल्याला कामाचं असते। भाऊ, चुलता, पुतण्या ह्यांची प्रॉपर्टी आपल्या कामाची नसते। जे कायद्यामध्ये तरतूद आहे मी तुम्हाला ती बोलून दाखवतो। त्याची, त्याच्या बायकोची, त्याच्या मुलाबाळांची जी काही प्रॉपर्टी असेल ती आपण सर्वांनी आजच्या आज सीज करतो। अजून माहिती आली नाही माझ्याकडं, एक गोष्ट। दुसरी गोष्ट, त्याच्या नावे, त्याच्या पत्नीच्या नावे, मुलांची काही ज्ञान नाही, यांची मुलं असतील तर म्हणजे बापाचं नाव म्हणून याचं नाव लागलेलं असेल, अशा सगळ्या व्यक्तींचे लॉकर असतील तर ती माहिती मी सर्व बँकांना माहिती मागितली। सर्व लॉकर असतील, जेवढ्या बँका असतील तेवढ्या ऑलरेडी सीज होऊन गेलेली आहे। असतील नशीब आपलं, नसल नशीब आपलं। समजा आता 2,000 ते सगळ्या बँकांच्या अकाउंटवर, मग नाही बँकेच्या अकाउंटचं काम संपलं। आता स्थावर मालमत्तेचं असेल, स्थावर मालमत्ता सीज करण्यासाठी मी आजच्या आज मी माहिती घेतो। आजच्या आज त्यांना ती सीज करून टाकण्याची म्हणजे त्याची रजिस्ट्री होणार नाही। जे कोणी उद्यापासून गेले बाबा ह्या घराची रजिस्ट्री करा, ह्या 10 एकरची रजिस्ट्री करा, ती रजिस्ट्री होणार नाही। ती तुमच्या नावे ॲज लाईक तपासाचा भाग म्हणून ती जप्त राहणार आहे। कोर्टाच्या आदेशानंतर तिची निलामी होईल, काय होईल, त्याचे पैसे मिळणारे पैसे हराशी होऊन तुमच्या खात्यावर पडतील। इथपर्यंत आपण आत्तापर्यंतचा तपास केलेला आहे। तपास माझ्याकडेच आहे स्वतःकडे, मी कुठल्या